शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. हे टिकवायचं असेल तर कुठे जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फक्त मराठी बोलण्याचाच वापर तुम्ही केला पाहिजे, तर हे पुढचं सगळं टिकून राहील. राज ठाकरे हे नेहमी टायमिंग साधण्यामध्ये पटाईत आहेत. म्हणजे कुठल्या वेळी कुठली गोष्ट करावी, कुठल्या वेळी कुठलं विधान करावं, कुठल्या वेळी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटावं, याचं टायमिंग साधण्यामध्ये ते एकदम अचूक आहे. असे खूप कलावंत कमी जन्माला येतात, त्यातले हे अमिताभ बच्चन. अहो, इतक्या मोठ्या कलाकाराला जर स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम असू शकतं, तर राज ठाकरे खूप लहान माणूस आहे, त्याला स्वतःच्या राज्याबद्दल मराठी माणसाबद्दल प्रेम नसेल काय? बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही अधिक प्रमाणात असा करिश्मा 2006 नंतरची काही वर्ष राज ठाकरे यांनी निर्माण केला होता. प्रत्येक वेळेला कुठचाही अन्याय दिसल्यानंतर आदेशाची वाट पाहू नका. तुमचं रक्त सळसळलं पाहिजे, तुम्ही उठला पाहिजेत. प्रत्येक वेळेला तो काहीतरी करेल म्हणून थांबू नका. आमच्या आजोबा सांगायचे की जिकडे अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. जोपर्यंत या देशामध्ये प्रादेशिक पक्षांचं महत्त्व टिकून आहे तोपर्यंत मला असं वाटतं की तोपर्यंत शिवसेनेबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुद्धा महत्त्व टिकून राहील. जो कोणता मराठी चित्रपट येईल, जो एक कोणतं मराठी नाटक येईल, एक महाराष्ट्र धर्म वाढावा या गोष्टीसाठी म्हणून स्वतः आपण जाऊन तो चित्रपट पाहिलाच पाहिजे, ते नाटक आपण पाहिलाच पाहिजे. तरच हे सगळं वाढेल, तरच या गोष्टी वाढतील. त्यांचे बघा कशा जातात, भोजपुरी सिनेमा लावतात ते. लोकसभेच्या सुद्धा ज्या जागा लढवल्या त्यामध्ये 1-1 लाख मतं मिळाली पहिल्याच निवडणुकीमध्ये आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये 13 जागा ते निवडून आली. हे यश हे अतिशय थक्क करणार होतं. येत्या 12 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर आपण रास्ता रोको करायचंय, त्याचं नेतृत्व मीच करणार आहे. असेल सरकारमध्ये हिंमत तर मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा. त्यामुळे राज ठाकरे यांना येत्या महापालिका निवडणुकांमध्ये आपली ताकद सिद्ध करावी लागेल आणि हे सिद्ध करावं लागेल की इथली विरोधी पक्षाची स्पेस आहे ती मीच भरणार. 14 जून 1968 मध्ये मुंबईत एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला. जेव्हा हे बाळ मोठं होत होतं, या मुलाचे काका महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे होत होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे या बाळाच्या काकांनाही सगळा महाराष्ट्र बाळ या नावानं ओळखायचा. त्या मुलानं आपल्या काकांना खूप जवळून पाहिलं. त्यांच्याकडून तो बरंच काही शिकला. नेता कसं व्हायचं, व्यंगचित्र कसं काढायचं. त्या मुलाला संस्कारांमध्ये कला मिळाली आणि विचारांमध्ये राजकारण. हे मूल पुढे राज ठाकरे या नावानं ओळखलं जाऊ लागलं. राज ठाकरे लहानपणी तबला शिकले, गिटार शिकले, व्हायोलिन शिकले, सगळं शिकले आणि नंतर हे सगळं सोडून दिलं. मात्र बाळासाहेबांची साथ आणि त्यांनी शिकवलेली कला त्यांनी कधीच सोडली नाही. ते नियमितपणे त्यांच्या मार्मिक या साप्ताहिकात व्यंगचित्र काढायचे. मन कलाकाराचं, डोकं नेत्याचं, अगदी बाळासाहेबांसारखं. बोलणं, चालणं, सवयी, जोश, विचार, व्यवहार सर्व काही अगदी बाळासाहेबांसारखं. मात्र एका गोष्टीत राज ठाकरे आपल्या काकांपेक्षाही पुढे निघून गेले. जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून फाईन आर्ट्स मध्ये पदवी घेण्याची बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती. बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. मात्र राज ठाकरेंनी जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून फाईन आर्ट्स मध्ये पदवी घेतली. यावरून हे सिद्ध झालं की राज फक्त तेवढंच शिकत नव्हते जितकं त्यांना त्यांच्या काकांकडून शिकवलं जात होतं. ते त्याहीपेक्षा पुढचा विचार करत होते. राज ठाकरेंची प्रतिभा ओळखून
बाळासाहेबांनी 1990 मध्ये राज ठाकरेंना भारतीय विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद दिलं। या अध्यक्षपदाची जबाबदारी राज ठाकरेंनी समर्थपणे पेलवली आणि एक पाऊल पुढे टाकलं। राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेची निर्मिती केली। आधीच आखून दिलेल्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला फॉलोअर म्हटलं जातं, मात्र खराखुरा नेता आपला मार्ग स्वतःच तयार करतो। 1996 मध्ये बाळ ठाकरेंचा सर्वात धाकटा मुलगा म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफी सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला। आता राज ठाकरेंकडे फक्त 2च मार्ग होते, एकतर अनुभवानं कमी असलेल्या उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारायचं अथवा एका ध्येयासाठी स्वतःला सज्ज करायचं। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघांनी एकत्र यावं अशी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती। यासाठी त्यांनी प्रयत्नही केले। मात्र एका संघटनेत 2 सत्ता केंद्र असू शकत नाही। राजकारणाचा फारसा अनुभव नसतानाही उद्धव ठाकरेंना 2003 मध्ये शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं। परिस्थितीचा नीट अभ्यास करून या निर्णयाचा राज ठाकरेंनी विरोध केला नाही, तर त्याचं समर्थन केलं आणि योग्य वेळेची वाट पाहत होते। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं 2004ची निवडणूक लढवली। शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आणि राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी मिळाली। मालवणच्या यशामुळे त्यांनी सेनेच्या नेतृत्वाबद्दल उपस्थित केलेले प्रश्न खरे आहेत की काय अशी एक जबरदस्त शंका शिवसैनिकांच्या मनात आहे। ही सगळी खळबळ उद्धवना कळत नाही काय? उद्धवने पक्षाचे वाटोळे केले असं सर्वदूर मत आहे। उद्धव पक्ष उभा करू शकत नाही हे सर्व महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचे व जनतेचे मत आहे। राज ठाकरे स्वतंत्र पक्ष स्थापनेच्या तयारीत होते हे म्हणणं कठीण, मात्र ते शिवसेनेत राहतील हे देखील सांगणं कठीण होतं। शिवसेनेतला राज ठाकरेंचा प्रभाव हा कमी कमी होत होता। उद्धव ठाकरे पासूनचा त्यांचा दुरावा हा वाढत होता। बाळासाहेब असताना त्यांच्या समोर पक्ष उभारण्याचा विचार करणं देखील खूप मोठी गोष्ट होती। सुरुवातीला तर राज ठाकरेंच्या डोक्यात असा विचार देखील आला नाही। खराखुरा नेता पराभवाची फिकीर करत नाही, तो आव्हानांचं रूपांतर संधीत करतो। मराठी माणसाचा संघर्ष शिवसेनेकडून सुरू होता। अशा वेळी मराठी माणसाच्या राजकारणाचा प्रश्न होता। राज ठाकरेंनी हे आव्हान स्वीकारलं। शिवसेना मराठी माणसाच्या मुद्द्यापासून मागे हटली आहे हे सिद्ध करण्यात राज ठाकरेंना अनेकदा यश आलं। त्यामुळे मराठी माणसाच्या लढ्याचं नेतृत्व आपणच यशस्वीपणे करू शकतो हे राज ठाकरेंनी वारंवार सिद्ध केलं। इथं घेऊयात एक छोटा ब्रेक। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा राज ठाकरे विशेष। शिवसेना ज्या आक्रमकपणासाठी ओळखली जाते, ज्या ठाकरी भाषी शैलीत प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखली जाते, त्यात ती कमजोर पडत होती। बाळासाहेब वृद्धत्वाकडे झुकले होते। बाळासाहेबांसारखा आक्रमकपणा उद्धवकडे नाही असं म्हटलं जात होतं आणि यातच राज ठाकरेंनी स्वतःला पुढे केले। 1966 साली माझ्या काकांनी म्हणजे माननीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना याच शिवतीर्थावरती इथे केली। त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते। फरक कसा पडला तो फक्त बघा की त्यावेळेला माझे आजोबा जेव्हा इथे होते बरोबर, त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे। आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये। त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे। नऊ मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। 2010 मध्ये झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मनसेनं शिवसेने इतक्याच जागा जिंकल्या। मुंबई, पुणे आणि नाशिक महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेनं चांगलं यश मिळवलं।
राज जितक्या वेगानं पुढे जात होते त्या वेगाची कल्पनाही कुणी केली नव्हती. स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा नाही. त्यांचा वेग पाहून भल्या भल्यांना धास्ती वाटली. मात्र प्रश्नांची सरबत्ती संकल्पाच्या शक्तीला कमकुवत करू शकली नाही. पहिलं होतं की बाबा हा पहिला पक्ष स्थापन करणारच की नाही नाही हा परत जाईल. हा पक्ष स्थापन करणं काय थट्टा आहे का? सोपी गोष्ट आहे का? त्याला पैसे लागतात, माणसं लागतात, सकाळी लवकर उठावं लागतं. म्हणून मी नवीन एक घड्याळ घेतलं, अलार्म क्लॉक. सकाळी 6 वाजता गजर वाजतो, पवार असा सकाळी. आज एवढ्या अपेक्षेने सगळेजण तुम्ही आलात, त्याच्यावरती पण असतंच. ही काय बघायची गर्दी, उत्सुकतेपोटी लोक येतात. पहिल्या गर्दीला सगळ्यांनाच जमतात, नंतर बघू तर हे टिकवतात का? एक गोष्ट सांगतो, ते नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही. हे असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात आणि मी महाराष्ट्र पादाक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवीन. राज ठाकरेंच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता, ज्याची कल्पना खुद्द राज ठाकरेंनीही केव्हा केली नसेल. आपल्या मार्गावर राज ठाकरेंचा मनसे प्रवास सुरू होता. मी पक्ष स्थापन केला 9 मार्चला आणि 19 मार्चला शिवतीर्थावरती मी सभा आहे म्हणून सांगितलं. समजा लोक नसती आली तर नुसतं या कल्पनेनेच भीती वाटते. आणि ते जे काही घडलं, सगळं जे काही घडतंय, घडत जातंय, लोक म्हणतात मला तुमच्यात एवढी हिंमत येते कुठून? ही तुमच्यामुळे येते. काल रतन टाटा साहेब घरी आले, घरी भेटले, अनेक बातम्या आल्या, सगळं झालं, फोटो आले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तुमचा बहुमान आहे. हा एकट्या राज ठाकरेंचा नाहीये. काही कारण नसताना ते असे कुठेही जात नाहीत ते. पण ते आज आपल्याला भेटायला आले. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मी हा शुभ संकेत समजतो. हा पहिला पक्ष आहे जो स्थापनेच्या दिवशी महाराष्ट्रात पसरला. पण त्याला नीट आकार देण्याचं काम शेवटी हळूहळू पुढे पुढे जावं लागतं. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होतात. आणि मग त्याप्रमाणे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातली ही सगळी वाटचाल, आपली बांधणी सगळी सुरू आहे. मराठी माणसाचा महाराष्ट्रामध्ये उत्कर्ष होणार म्हणजे होणार. अहो पण मराठी माणसाचा उत्कर्ष म्हणजे गुजराताच्या कानपटीत नाही होऊ शकत. गुजराती माणसाच्या कानपटीत नाही होऊ शकत, मारवाडी माणसाच्या कानपटीत नाही होऊ शकत. आता ह्या माझ्या वाक्यावरती मला अनेक लोक विचारणार आहेत, मग मागचं ते रेल्वे आंदोलनाचं काय होतं? आणि संपूर्ण देशभर जर रिक्रुटमेंट असतील प्रत्येक ठिकाणी रिजन वाईज, जर उत्तर भारताची उत्तर भारतामध्ये, तिकडची अजून राजस्थानची राजस्थानमध्ये, महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूची तामिळनाडूमध्ये, याचा अर्थ काय? याचा अर्थ जर इथे करणार असतील तर इकडच्या या प्रांतातल्या लोकांना इथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, याचा असा त्याचा अर्थ होतो. मला इथे कोणी असतील तर मला काहीच फरक पडत नाही ना. वर्षानुवर्षे इथे राहणारे कोणी बिहारी असतील, उत्तर भारतीय असतील, मी कधी बोललो त्यांना? पण जर इकडच्या नोकऱ्या बळकवण्यासाठी म्हणून जर बिहारमधनं जर समजा 5 लाख लोक जर इकडे येणार असतील त्याही नोकऱ्या बळकवण्यासाठी, तर इकडे राहणाऱ्या माणसांनी करायचं काय, हा जर प्रश्न मला पडला तर ह्यात काही चूक झाली? इथं घेऊयात एक छोटा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा राज ठाकरे. ध्येयाशिवाय कोणालाही उद्दिष्ट साध्य करता येत नाही. राज ठाकरेंच्या ध्येयाविषयी ना कोणाला शंका होती ना कोणाला शंका आहे.
राज ठाकरेंचं ध्येय स्पष्ट होतं, निश्चय ठाम होता. जोपर्यंत शेती या विषयाला ग्लॅमर येत नाही तोपर्यंत शेती हा विषय मोठाच होणार नाही. भविष्यामध्ये मला या महाराष्ट्रामधला जो शेतकरी आहे तो जीन्स आणि टी शर्ट घालून ट्रॅक्टर वरती बसलेला मला बघायचा आहे. त्याच वेळेला ही शेती मोठी होणार. नाही तर आपलं चालू आहे, आमची माती आमची माणसं आणि आमच्या माणसांनी केलेली आमची माती. कोण आकर्षित होईल? शेती हा महाराष्ट्रामधला आकर्षणाचा विषय बनवण्यासाठी देखील माझी पावलं उचलली जाणार आहेत. पक्षाची रचना कशी असेल? भौगोलिक दृष्ट्या तर असेलच असेल, पण त्याचबरोबर पाणी, वीज, रस्ते याच्यासाठी वेगवेगळ्या कमिटी असतील, वेगवेगळे सेल्स असतील, ते त्या विषयांवरती काम करतील. हा भगवा म्हणजे हिंदूंचा, निळा म्हणजे दलितांचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा, हेच अर्थ लावून चाललेलं आहे सगळं. ज्यांनी ज्यांनी हा विचार आतापर्यंत मांडला सत्तेमध्ये आले त्यावेळेला सेक्युलर झाले की नाही? सगळे बरोबर आहे. बाहेर पडले की आम्ही आमचे. मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा की अख्ख्या जगाला त्याचा हेवा वाटावा, असा महाराष्ट्र माझा उभा राहावा, हेच माझं स्वप्न आहे. उद्या 15-20 वर्षानंतर कधी केव्हा का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ज्या वेळेला या देशामध्ये येईल, त्याच्या अजेंड्यावरती एक गोष्ट नक्की पाहिजे की मला महाराष्ट्रात जायचंय, तिकडे विदर्भामध्ये असं असं झालंय, तिकडे मराठवाड्यामध्ये असं असं झालंय, मला तिकडे जायचंय, त्यांना भेट द्यायची आहे, हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वाटलं पाहिजे. इथपर्यंत माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, हेच माझं स्वप्न आहे. कोणत्याही नेत्याच्या यशाचं मूल्यमापन हे त्याने निवडणुकीत मिळवलेल्या यशावरून ठरतं. मग यासाठी त्याने किती ताकद लावली, किती जोखीम उचलली याचा विचार होत नाही. यश महत्वाचं, मात्र ते मूल्यांची किंमत देऊन नाही. यश हे व्यक्तीला एका उंचीवर नेऊन ठेवतं, मात्र पराभव स्वीकारून पराभवातून शिकण्याची सवय ही व्यक्तीला आणखीन एका उंचीवर नेऊन ठेवतं. ते पराभव बिराभव वगैरे असल्या गोष्टींना मी डरत नाही. आला तर परत विजय प्राप्त करीन, पण हे आपले पराभवाने घरात बसायचं, आता काय होणार आपलं, हे असे डचमळलेले, मरगळलेले असे मला लोक आवडत पण नाहीत, बघायलाही आवडत नाहीत मला. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. ज्या दिवशी निकाल होते, आता काय निकालाच्या दिवशी आपण काय करू शकतो? मी टीव्ही पाहत नाही, टेलिव्हिजन पाहत नाही, एवढ्यासाठीच पाहत नाही. सारखी साला धाकधूक, हा वर गेला, हा खाली आला, हा पुढे आहे, हा मागे आहे, हा आत्ता मागे होता, आत्ता पुढे गेला. अरे कोणी सांगितलं लफडं? संध्याकाळी कळेलच कोण उभा राहिला आणि कोण आडवा आला. पण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा, आपल्या पक्षाचा जन्म हा फक्त निवडणुकांसाठी झालेला नाही, हा आपला जन्म हा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी. राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट काय असणार? राज ठाकरेंच्या राजकारणाची ओळख काय आहे? राज ठाकरेंच्या राजकारणामुळे काय साध्य झालंय? राज ठाकरेंनी आतापर्यंत काय कमावलं आणि काय गमावलं, या सगळ्यांचं विश्लेषण आवश्यक आहे. राज ठाकरे म्हणे आंदोलन अर्धवट सोडतो. एक आंदोलन दाखवायचं मला, एक आंदोलन या राज ठाकरेने अर्धवट सोडलं किंवा तुम्ही अर्धवट सोडलं, एक आंदोलन. मला अनेकांनी विचारलं टोलचं काय झालं, अर्धवट सोडलं. जे गप्प बसले त्यांना नाही प्रश्न विचारले काय मांडवली झाली का म्हणून, आणि ज्याने आंदोलन करून तुम्ही सर्वांनी ज्यावेळेला ही तोडफोड ज्यावेळेला झाली, आम्हाला प्रश्न विचारताय मांडवली झाली का म्हणून. महाराष्ट्रामधले त्या सरकारला जवळपास 43 टोल नाके बंद करायला लागले, हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे, तुमच्या आंदोलनाचं. अर्धवट सोडलं काय? ते बॉम्बे, बंबई झालं ना बंद. आता काही जण म्हणतील की ही काय पद्धत झाली का? आता नसेल समजत तर हीच पद्धत. राज ठाकरेंनी जे साध्य केलं तो निव्वळ एक योगायोग नाही, तो कर्मयोग आहे. असा कर्मयोग ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली, असा कर्मयोग ज्याच्याकडून महाराष्ट्राला अपेक्षा आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे राज ठाकरे खास आहेत, त्यामुळेच ते मराठी हृदय सम्राट आहेत.
जय हिंद, जय महाराष्ट्र.